परंतु ज्यावेळेस शिक्षण क्षेत्रामध्ये उद्दिष्टाच्या वर्गीकरणाची आवश्यकता भासली तेव्हा सर्वात प्रथम डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी शैक्षणिक उद्दिष्टाचं वर्गीकरण करायला सुरुवात केली म्हणण्यापेक्षा त्यांनी सर्वात पहिल्यांदा शैक्षणिक उद्दिष्टांचं वर्गीकरण केलं। आता त्याच्या वर्गीकरणाला इंग्रजीमध्ये द ब्लूम्स टेक्झॉनॉमी ऑफ एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह असं म्हटलं जातं। मराठी आपण मध्ये त्याला असं म्हणतो डॉक्टर ब्लूम यांचे शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण किंवा श्रेणीबद्ध वर्गीकरण। टेक्झॉनॉमीला आणखी एक शब्द वापरला जातो श्रेणीबद्ध वर्गीकरण असा सुद्धा एक शब्दप्रयोग ब्लूमच्या उद्दिष्टांच्या संदर्भात सांगितला जातो। आता श्रेणीबद्ध किंवा टेक्झॉनॉमीमधला श्रेणीबद्ध हा जो शब्द आहे तर श्रेणी हा शब्द त्या पर्टिक्युलर उद्दिष्टांचा दर्जा किंवा स्तर दर्शवतो। श्रेणीबद्ध म्हणजे एक श्रेणी चढल्यानंतर किंवा एक पायरी चढल्यानंतर दुसरी पायरी